श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एखाद्या घरात पैसा, सुख आणि शांतता का टिकून राहते, तर काही घरांमध्ये कितीही मेहनत केली तरी सतत अडचणीच का येतात? या मागचे कारण काय असू शकते? काही लोक म्हणतात नशीब, काही लोक म्हणतात कर्म, तर काही लोक म्हणतात वास्तुदोष. पण आपल्याला धर्मग्रंथामध्ये आणि जुन्या परंपराने आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. घराभोवती असलेले झाडे सुद्धा घराच्या वातावरणावर परिणाम करतात, अशी लोकश्रद्धा आहे. आजही आपल्या आजी आजोबांकडे एखादे झाड लावण्यापूर्वी विचार करायचे, कारण त्यांचा विश्वास होता की योग्य झाड घरात आशीर्वाद देतं, तर चुकीच्या जागी लावलेले झाड अनेक अडचणी कारण ठरू शकते, अशा मान्यता आहे. पण हे खरं आहे का? कोणती झाडे शुभ मानली जातात? तुळशीला इतके महत्त्व का दिले जाते? बेलाच्या झाडामध्ये असे काय आहे की भगवान शिवांना ते सर्वात प्रिय आहे? आणि एक असे झाड आहे ज्याबद्दल असे म्हटले जाते की ते घरात समृद्धीचे प्रतीक मानले आहे. ते झाड कोणते? याचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नाही. मित्रांनो, आपल्या भारतात झाडाचं केवळ झाडे मानले जात नाही, त्याच्या मागे दैवत पाहिले जातात. पिंपळ, वड, तुळस, बेल, आवळा या प्रत्येक झाडामागे एखादी कथा आहे, एखादी श्रद्धा आहे आणि शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणूनच आपल्याला पूर्वजांनी सांगितले, झाडे लावा, पण योग्य झाडे योग्य ठिकाणी लावा. आता प्रश्न असा आहे, घरासाठी सर्वात पहिलं कोणतं झाड लावतो? चला सुरुवात करूया या वनस्पतीपासून जी जवळजवळ प्रत्येक हिंदू घराच्या आढळते, तुळस. तुळशीची अद्भुत कथा आणि तिचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, जेव्हा आपण शुभ झाडाला विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आठवण येते ती तुळशीची. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, प्रत्येक हिंदू घरात तुळस का असते? तिला इतके पवित्र का मानले जाते? आणि तुळशीची पूजा केलेली नेमके काय मिळते, असे लोक का म्हणतात? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुराणातील एक सुंदर कथेकडे जावे लागेल. असे सांगितले जाते की पूर्वी वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता आणि भगवान विष्णूची भक्त स्त्री होती. तिच्या पतीच्या सामर्थ्यामागे तिच्या निष्ठेचे मोठे योगदान होते, अशी कथा सांगितली जाते. पुढे घडलेल्या घटनांनंतर वृंदेला वरदान मिळाले आणि तिचे रूपांतर तुळशीच्या पवित्र वनस्पतीत झाले, अशी पुराणातील मान्यता आहे. यामुळे तुळशीला भगवान विष्णूंशी जोडले जाते. म्हणूनच अनेक घरांमध्ये तुळशीच्या दररोज पूजा केली जाते. तुळशीचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, अनेक कुटुंबांमध्ये सकाळची सुरुवात तुळशीला पाणी अर्पण करून होते. संध्याकाळची तुळशीपाशी दिवा लावण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी जपली जाते. अशा श्रद्धा आणि ही तुळशीमुळे घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते. तुळशी विवाह सणही याच श्रद्धेस जोडलेला आहे. वास्तू मान्यतानुसार तुळस कुठे लावावी? वास्तुशास्त्रातील काही मान्यतानुसार तुळस ही पूर्व ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. तुळस अशा जागी असावी जिथे तिला सकाळचे सूर्यप्रकाश मिळाले आणि तिचं योग्य वाढ होईल. मात्र ही वास्तू मान्यता असून प्रत्यक्षात झाडाची वाढ, जागा आणि देखभाल याच्याशी विचार करणे आवश्यक आहे. तुळस आणि आरोग्य. धार्मिक महत्त्वाबरोबर तुळस तिच्या औषधी गुणांनाही ओळखली जाते. मित्रांनो, तुळशीनंतर जर कोणत्या झाडाचं आपल्याला धर्मात विशेष स्थान दिलं गेलं असेल तर ते म्हणजे बेलाचे झाड. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला लाखो भक्त भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करतात. पण कधी विचार केला आहे का, शिवांना बेलपत्र इतके प्रिय का आहे? पुराणामध्ये अशी श्रद्धा सांगितली जाते की बेलाच्या झाडाला भगवान शिवांनी विशेष कृपा वास करते. त्यामुळे बेलपत्र अर्पण करणे हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. अनेकांच्या मते घराजवळ बेलाचे झाड असल्याचं शांत, सात्विक आणि भक्तिमय वातावरण राहण्यास मदत होते.
आवळा देवाचं प्रिय वृक्ष. मित्रांनो, आता बोलूया आवळ्याबद्दल. आवळा नवमी हा सण तुम्ही नक्की ऐकला असेल. या दिवशी अनेक कुटुंबे आवळ्याच्या झाडाखाली पूजा करतात. लोकश्रद्धेनुसार आवळ्याच्या झाडाशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद जोडले जातात. याचं कारणामुळे अनेक जण घराजवळ आवळ्याची झाडं लावण्याचे शुभ मानतात. त्याचबरोबर आवळा आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त फळ म्हणून ओळखलं जातं. अशोक. नावातच आनंद आहे. अशोक म्हणजे शोक नसलेला. यामुळेच अनेक परंपरांमध्ये हे झाड आनंद आणि मंगलतेचं प्रतीक मानले जाते. पूर्वी राजवाडे, मंदिरे आणि उद्यानांमध्ये अशोकाची झाडे लावली जात असत. असे मानले जाते की या झाडामुळे परिसर अधिक प्रसन्न वाटतो. केळीचे झाड प्रत्येक शुभ कार्याचा भाग. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? लग्न असो, सत्यनारायण पूजा असो, गृहप्रवेश असो, अनेक शुभप्रसंगी केळीच्या झाडाचा वापर केला जातो. कारण अनेकांच्या श्रद्धेनुसार केळीचे झाड भगवान विष्णूंना प्रिय आहे. गुरुवारी अनेक स्त्रिया केळीच्या झाडाची पूजा करतात. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण तुळस, बेल, आवळा, अशोक आणि केळी यांच्याबद्दल जाणून घेतले. पण आता मी तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहे ज्याचा उल्लेख पुराणामध्ये स्वर्गीय वृक्ष म्हणून केला जातो. होय मित्रांनो, ते झाड म्हणजे पारिजातक. अशी पौराणिक कथा सांगितली जाते की समुद्रमंथनातून अनेक दिव्य रत्नांबरोबर पारिजातक वृक्ष प्रकट झाला. नंतर तो देवलोकात नेण्यात आला. श्रीकृष्णांनी जोडलेली पारिजातकची कथा अनेकांना माहीत आहे. म्हणूनच पारिजातकाला पवित्र आणि मंगल वृक्ष मानले जाते. सकाळी या झाडाची फुले जमिनीवर अलगद पडलेली दिसतात. अनेक भाविक ती उचलून देवपूजेसाठी वापरतात. लोकश्रद्धेनुसार या झाडामुळे घराभोवती प्रसन्न वातावरण निर्माण होते. चाफा, मोगरा आणि जाई-जुई. मित्रांनो, फक्त मोठी झाडेच नाही तर सुगंधी फुलांसाठी आपल्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. चाफ्याची फुले अनेक देवाच्या पूजेत वापरली जातात. मोगऱ्याची सुगंध संध्याकाळी संपूर्ण घरात प्रसन्न करतो. जाई आणि जुईचे शुभ फुलेही पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. अनेकांच्या मते अशी फुलझाडे घरसौंदर्य आणि आनंद वाढवतात. घरासमोर मोठे झाड असावे का? हा प्रश्न अनेक जण विचारतात. वास्तुशास्त्रातील काही मान्यतांनुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर अगदी समोर मोठे झाड असल्यास प्रकाश आणि हवा कमी होऊ शकते. त्यामुळे प्रवेशद्वार मोकळे ठेवावे अशी परंपरा सांगून सूचना केली आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णय घेताना सुरक्षितता, झाडाची वाढ, उपलब्ध जागा आणि पर्यावरण या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे. झाडांची सेवा म्हणजे पुण्य. आपल्या पूर्वजांनी एक सुंदर संदेश दिला आहे. एक झाड लावणे म्हणजे भव्य. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण तुळस, बेल, आवळा, अशोक, केळी, पारिजातक, चाफा, मोगरा आणि इतर झाडांबद्दल जाणून घेतले. आत्ता शेवटी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, घरासाठी सर्वात शुभ झाड कोणते? याचे उत्तर एका झाडात नाही. भारतीय परंपरेत वेगवेगळ्या झाडांनी वेगवेगळे धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. तुळस भगवान विष्णूशी संबंधित पवित्र वनस्पती. बेल भगवान शिवांना प्रिय. आवळा धार्मिक परंपरेमध्ये पूजनीय. केळी अनेक शुभ कार्यामध्ये वापरली जाणारी वनस्पती. पारिजातक पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेला वृक्ष. म्हणून श्रद्धेनुसार प्रत्येक झाडाची आपले वेगळे स्थान आहे. पण या सर्वांपेक्षा मोठा संदेश आपल्या पूर्वजांनी दिला. झाडांची पूजा करण्यापेक्षा झाडे जपणे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एखादे झाड लावाल असाल, त्याला वेळेवर पाणी द्या, त्याची काळजी घ्या, त्याचे संरक्षण करा. कारण झाडे केवळ आपल्या घरालाच नाही तर संपूर्ण पृथ्वीला जीवन देतात. एक छोटीशी प्रेरणादायक गोष्ट. एक गावात 2 शेजारी राहत होते. पहिल्या माणसाने सुंदर घर बांधले पण एकही झाड लावले नाही. दुसऱ्याने साधे घर बांधले पण अंगणात तुळस, बेल, मोगरा आणि एक फळझाड लावले. काही वर्षांनी पहिल्या घरात फक्त भिंती होत्या, पण दुसऱ्या घरात पक्ष्यांची किलबिलाट, फुलांचा सुगंध, थंड सावली आणि निसर्गाचं सौंदर्य होते.
तेव्हा गावातील एका वृद्धाने म्हटले, घर मोठे असण्यापेक्षा घराभोवती जिवंतपणा असणे अधिक महत्त्वाचे आहे. हीच आपली संस्कृती, हीच खरी शिकवण आहे. मित्रांनो, धार्मिक श्रद्धा असो किंवा पर्यावरणाची जाणीव, झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.